नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या जीवन एक रंगमंच या चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी एक सुंदरशी कथा घेऊन आले आहे। कथेचं नाव आहे दैनंदिनी नवरा बायकोची। लग्नाच्या वाढदिवशी एकमेकांबद्दल काय विचार मनात येतात, एकमेकांबद्दल काय तक्रारी आहेत हे लिहून ठेवायला नवरा बायकोने सुरुवात केली। 25 वर्ष पूर्ण झाल्यावर पहिल्यांदा बायकोची डायरी वाचायचं ठरलं। बायकोच्या डायरीचं पहिलं पान उघडलं आणि पहिलं पान, दुसरं पान, तिसरं पान। आज लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी मला आवडीचं गिफ्ट मिळालं नाही। आज बाहेर जेवायला जायचं होतं पण नवरा विसरूनच गेला। आज माझ्या आवडीच्या अभिनेत्याचा सिनेमा दाखवणार होते परंतु घरी आल्यावर म्हटले की आज खूप दमलोय, आज नको, उद्या जाऊया। आणि उद्या हा परत आलाच नाही। आज माझ्या माहेरची माणसं आली होती पण त्यांच्याशी ते धड बोललेही नाही। आज कितीतरी दिवसांनी हे माझ्यासाठी साडी घेऊन आले पण तीही जुन्या डिझाईनचीच। दिवसेंदिवस अशाच छोट्या मोठ्या गुरगुरींनी तिची डायरीची पाने भरलेली होती। ती वाचून नवऱ्याचे डोळे भरून आले। तो म्हणाला, माझ्या हातून एवढ्या चुका झाल्या आहेत हे मला माहीतच नव्हतं। आता पुन्हा अशा चुका होणार नाही याची काळजी नक्कीच घेईल। मग बायकोने नवऱ्याची डायरी वाचण्यासाठी हातात घेतली। पहिलं पान कोरं, दुसरं पान कोरं, तिसरं पानही कोरं, आणखीही काही पानं उलटली तीही तशीच कोरी। त्यावर बायको म्हणाली, मला माहिती नव्हतं की तुम्ही माझी एवढीही इच्छा पूर्ण करणार नाही। दोघांनी ही डायरी लिहायचं असं आपलं ठरलं होतं ना, मग तुम्ही काहीच लिहिलं नाहीत। मी वर्षभर तुमच्यात सुधारणा व्हावी म्हणून बारीक सारीक तपशील लिहून ठेवत होते, तुम्ही तर काहीच लिहिलं नाहीत। नवरा मंद हसला आणि म्हणाला, मला जे लिहायचं आहे ना ते मी शेवटच्या पानावर लिहिलं आहे, ते वाच। बायकोने लगेच शेवटचं पान उघडलं। त्यात लिहिलेलं होतं, मी तुझ्या तोंडावर कितीही तक्रारी केल्या तरी तू जो त्याग माझ्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आजवर केलास, इतक्या वर्षात जे अपरिमित प्रेम आजवर दिले आहेस त्या तुलनेत या डायरीत लिहावी अशी एकही कमतरता मला तुझ्यात आढळलेली नाही। तुझ्यात काहीच कमतरता नाही असं नाही, परंतु तू केलेला त्याग, समर्पण, तुझं प्रेम या सगळ्यांपेक्षा खूपच जास्त आहे। माझ्या अक्षम्य आणि अगणित चुकांनंतरही तू माझ्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या छोट्या टप्प्यांवर माझी सावली बनून मला साथ दिलीस। आता माझ्या सावलीत मला दोष तरी कसे दिसतील? आता रडण्याची वेळ बायकोची होती। तिने नवऱ्याच्या हातातली स्वतःची डायरी खेचून घेतली आणि जाळून टाकली। त्यातच आतापर्यंतचे सगळे रुसवे फुगवेही स्वाहा होऊन गेले। लग्नाच्या 25 वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात पुन्हा नवपरिणीत जोडप्याप्रमाणे प्रेम फुलू लागलं। मित्रांनो, म्हटलं तर ही एक काल्पनिक गोष्ट आहे। पत्नीच्या जागी पती किंवा पतीच्या जागी पत्नीही असू शकते। यातून एकच संदेश ध्यानात घ्यायला हवा, तो म्हणजे तारुण्याचा सूर्य अस्ताला निघाला की एकमेकांची उणीधुणी काढण्यापेक्षा आपल्या जोडीदाराने आपल्यासाठी, घरादारासाठी, संसारासाठी किती त्याग केला आहे, किती गोष्टी मुद्दाम केल्या आहेत, किती चांगल्या गोष्टी केल्या आहेत, किती गोष्टी सोडून दिल्या आहेत, किती प्रेम केलं आहे हेच आठवायचं। क्षणोक्षणी जोडीदाराने कशी संसाराला साथ दिली आहे हे आठवायचं। बघा, ते पूर्वीसारखं प्रेम पुन्हा पल्लवित होतं की नाही। धन्यवाद मित्रांनो। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, आपलं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। थँक्यू फ्रेंड्स।